हाय मित्रांनो, नमस्कार. तर मी नीमा बोरकर. तर माझ्या चॅनलचं नाव आहे मी रायगडची नीमा बोरकर. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मकर संक्रांती होती म्हणून मी शॉर्ट व्हिडिओसाठी मेकअप करत होते. तर बरेच जण मला विचारतात, तर तू अपंग आहेस, तर मग तू साडी कशी नेसते? तर हे बघा, मी अशी साडी नेसते, असं वरून पल्लू लावते फक्त, बाकी पूर्ण साडी मी नेसत नाही. तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंच असेल. तर मला एका दादाने कमेंट केली होती का मकर संक्रांतीला काळी साडी किंवा काळे कपडे का घालतात? तर मकर संक्रांतीला काळी साडी किंवा काळे कपडे नेसण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक अशी काही महत्त्वाची कारणे आहेत. साधारणपणे हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग वर्ज्य मानला जातो. मात्र मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी काळा रंग आवर्जून वापरला जातो. मकर संक्रांत हा सण बहुधा जानेवारी महिन्यात येतो, जेव्हा कडाक्याची थंडी असते. विज्ञान सांगते की काळा रंग उष्णता शोषून घेतो. शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी आणि थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी या दिवशी काळे कपडे घालण्याची पद्धत पडली आहे. तर सूर्याचा उत्तरायण प्रवास ही सुरू होतो. या दिवसापासून सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होते. थंडीच्या दिवसात सूर्याची उष्णता कमी असते, म्हणून ती जास्तीत जास्त मिळावी या हेतूने काळा रंग पूरक ठरतो. अशी ही लोकमान्यता आहे की नवीन लग्न झालेल्या स्त्रिया किंवा लहान मुलांसाठी ही पहिली संक्रांत महत्त्वाची असते. त्यांना कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून काळ्या रंगाचे कपडे, हळव्याचे दागिने घालून परिधान केले जातात. तर हा काळ ऋतू बदलाचा असतो. थंडी संपत आलेली असते आणि दिवस मोठा होऊ लागतो. या बदलाचा आनंद साजरा करताना शरीराला ऊब मिळावी हा त्यामागचा एक व्यावहारिक दृष्टिकोन आहे. विशेष परंपरा या दिवशी महिला काळ्या रंगाची चंद्रकळा साडीचा प्रकार नेसायला पसंती देतात. लहान मुलांना काळे जबडे घालून बोरनान केले जाते. तर मी तर तुम्हाला मकर संक्रांतीला काळी साडी का घालतात याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. तर कशी होती मी थोडक्यात माहिती सांगितली, तर तुम्ही कमेंट करून सांगा मला की माहिती कशी होती ते. तर व्हिडिओ पाहून आता तुम्हाला कळायचं असेल तर मी साडी कशी नेसते आणि व्हिडिओही मी कसा बनवते. तर बघा, व्हिडिओ मी इकडे कसा बनवत आहे. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील. तर हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. तर हा बघा तो शॉर्ट व्हिडिओ कसा आला आहे नक्की सांगा. तुम्ही तर बघितलंच असेल शॉर्ट व्हिडिओ माझा. हा गाण्यावर बनवलेला मी, पण इकडे मी त्याला व्हॉइस ओव्हर दिलेला आहे कारण कॉपीराईट लागेल व्हिडिओला म्हणून. तर चला, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. आणि तुम्हाला परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. बाय बाय.